असतं का अमुक एक दिवसाचं रेकॉर्डिंग आहे तसं लिहिलेलं असेल ना तर बरं पडेल आम्हाला. तारीख लिहिलेली असते आणि हा टॉपिकचं सुद्धा असतं. बरं बरं हो. ओके सगळं असतं लिहिलेलं. चालेल, करते सुरुवात. नमस्कार. आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या 12 ऑनलाईन कोर्सची. आपल्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत. मगाशी म्हणल्याप्रमाणेच बरेच नवीन चेहरे आहेत, बरेच मागच्या आठवड्यात ओळखीचे झालेले चेहरे आहेत. तर आपल्या 12 प्रवासाची सुरुवात करूया. तुमच्या आमच्यासाठी इक्वली इंटरेस्टिंग आणखीन काय म्हणायचं, खूप एक्साइटिंग असा हा प्रवास असणार आहे. तर जसं आपण आपल्या आराध्याची नमन करून सुरुवात करतो तसं आमचे आराध्य म्हणजे सूर्यदेव, सोर्स ऑफ एनर्जी अँड लाईट. त्यांच्या नमनापासनं, त्यांच्या आराध्येपासनं, त्यांच्या उपासनेपासनं आपण सुरुवात करूया. आणि एका अतिशय सोप्या पद्धतीने, अतिशय काय म्हणायचं, लहान मुलांना कळेल अशा लॉजिकल पद्धतीने सूर्याकडे आणि सूर्य उपासनेकडे बघूयात की कसं कसं त्याच्यामध्ये आपल्याला फायदा करून घेता येईल स्वतःसाठी. आणि 6 महिने आम्ही तुमच्या बरोबर असणार आहोत. त्यात तुम्ही सूर्योपासना नेटाने करा, म्हणजे त्याचे अनुभव तुम्हाला येतील आणि आम्हाला सांगता येतील. काही डिफिकल्टी झाल्यात तर आम्ही सॉल्व्ह करायला असू. आणि त्याचे आणखीनच फायदे आहेत. तुम्ही सगळ्यांनी त्याचा अनुभव घ्या. आणि सूर्योपासना केल्यानंतर तुमचा 12 अभ्यास पण उत्तम होईल, कारण सूर्योपासना ही बुद्धीची देवता आहे. तर आमचा हेतू हाच आहे की आपल्यापैकी बरीच जण खूप वर्षांनंतर काहीतरी नवीन शिकणार आहेत, तर त्यांना त्या शिकण्यामध्ये सरसता, सोपेपणा, सहजता यावी यासाठी सूर्य उपासना खूप मदत करते. किंवा सन गेझिंग खूप मदत करतं, किंवा सन बेदिंग देखील आपल्या शरीराला, आपल्या बुद्धीला हळूहळू तयार करत जातं कुठल्या तरी नवीन विचाराला स्वीकार करण्यासाठी. म्हणून आपण सूर्य उपासना ही सुरुवातीला शिकवतो, जेणेकरून आपण त्याचा सराव चालू करतो आणि मग तुम्हाला तुमच्यामध्येच बदल दिसायला लागतील. 12 तुम्हाला अतिशय सहज अनुरूप करून घेता येईल अशी आमची आशा आहे. तर इतर मला एक सांगायचंय, इतरांचे व्हिडिओ बंद केले तर बरं पडेल ना, म्हणजे तेच ते चित्र डोळ्यापुढे फिरतात नाही तर व्हिडिओ बघून. आपण प्रेझेंटेशन वरती क्लिक करा, आणखीन प्रेझेंटेशनच बघत राहा. आम्हाला थोडेसे चेहरे पाहायला आवडतात, नाहीतर आम्ही वेड्यासारखे एखाद्या स्क्रीनवर बडबडतो असं वाटतं. बरं. एका टीचरचा पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात घेता मला कॅमेरे आवडतात बाबा. बरं बसलेली. राईट. तर आता सूर्य ह्या किंवा सनलाईट, सूर्यप्रकाशाबद्दल आपण काळजी बाबा का करावी असं जर कोणी प्रश्न विचारला तर सर्वात आधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पृथ्वीवरच्या सगळ्या एनर्जीचा स्रोत, सगळ्या ऊर्जेचा स्रोत म्हणजे सूर्य आहे. याचाच अर्थ आपण एका स्पीशीज म्हणून, प्राणी म्हणून ह्या स्पीशीज मध्ये इव्हॉल्व्ह होण्याच्या अगोदर पासून आपलं शरीर हे सूर्याच्या सायकल बरोबर सेट झालेलं आहे. म्हणून आपल्याला सनलाईट हा व्यवस्थित आपलं शरीर काम करण्यासाठी गरजेचा असतो. नॅचरली आपल्याला सकाळचा सूर्य दिसला की आनंदी वाटतं, उत्साही वाटतं, आणखीन ह्यांनीच आपल्याला आपले खूप सारे पोषक द्रव्य ऍब्झॉर्ब करण्याची शक्ती मिळते. आपल्या शरीरातनं खूप सारे घामाद्वारे टॉक्सिन्स बाहेर पडण्याचा चान्स मिळतो. आपल्याला तो एक चान्स म्हणून आपण त्याच्याकडे कधी पाहिलंच नाही. अरे देवा, उन्हात गेलं की घाम येतो, किती त्रास, त्या घामाला वास असतो, कोणी माझ्या जवळ बसणार नाही, असाच आपण विचार करतो.
तर तसं नसून आपल्या शरीरातनं ती घाण बाहेर पडून जाते एकदाची, असा आपण विचार करायला हरकत नाही. आणि ह्याही दृष्टीने आपण उन्हाकडे बघायला हरकत नाही, की आपण ह्या सगळ्या कचऱ्याचा निचरा करू शकतो ह्या उष्णतेमुळे, ह्या उन्हामुळे. अर्थात आणि आपल्या त्वचेवरती अर्थात आपल्या त्वचेवरती जेव्हा ऊन पडतं तेव्हा आपल्या आतनं रक्त प्रवाह किंवा रक्त पुरवठा असा मॅनेज केला जातो की त्या उष्णतेची झळ आपल्या शरीराला लागत नाही. म्हणून आपल्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन किंवा ब्लड फ्लो हे जलद होण्याकरता ऊन मदत करतं. आणि ही सुद्धा खूप महत्वाची घटना आहे. तसं जर घडलं नाही तर कधी कधी कुठल्या कुठल्या कोपऱ्यामध्ये रक्त साठून राहतं, त्याचा संचय होतो आणि आपल्याला वेगवेगळे त्रास त्या भागामध्ये व्हायला लागतात. म्हणून ते सुद्धा आपण टाळू शकतो केवळ आपलं शरीर हे उन्हामध्ये तापवून घेतल्याने. आणि हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की उन्हामध्ये आपल्याला व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये तयार करण्याची ताकद मिळते. आणखीन आपल्याला व्हिटॅमिन डी हे आपल्या हाडांसाठी महत्वाचं असतं. म्हणून आपली हाडं रिपेअर करण्यासाठी, आपले सांधे रिपेअर करण्यासाठी सतत आपल्याला उन्हाची गरज असते. रोज ह्या बेसिसवर आपल्याला हे ऊन अंगावर पडायला हवं असतं. तर तुम्ही तर सगळे म्हणाल की हो ना, मग त्यात काय नवीन आहे. तर आपण आपल्या घरांमधनं ऊन काढून टाकलंय. नवीन जे फ्लॅट बनवले जातात, ज्या पद्धतीने ते त्यांचं प्लॅनिंग केलं जातं, क्वचित उन्हाचा किंवा आत येणाऱ्या उजेडाचा विचार केला जातो. क्वचित आपण मोकळ्या टाकळ्या जुन्या पद्धतीच्या अशा घरांमध्ये आपल्याला राहायला मिळतं. आणि म्हणून ऊन किंवा सूर्यप्रकाश हा आपण आपल्या आयुष्यातनं घालवून टाकलेला आहे. स्पेशली मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तिकडे मोठमोठ्या बिल्डिंग असतात. कोणीतरी आम्हाला सांगतं की सनसेट म्हणजे ना आम्हाला समोरच्या बिल्डिंग मधल्या खिडक्यांमधनं दिसतो, पण दिसतो बरं का, असं कौतुकाने ते आम्हाला सांगतात. आणि त्याचं खरं वाईट वाटतं, कारण कधीतरी सनसेट ही रोज घडणारी घटना होती आणि रोज आपण ह्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकत असायचो. तर ते सगळं आता कालबाह्य झालेलं आहे. तर तसं न करता आपण आवर्जून उन्हात जाणं, सूर्योदयाच्या वेळेस सूर्याकडे बघणं, सूर्यास्ताच्या वेळेस सूर्याकडे बघणं ही एक उपासना समजून, हा एक एक्सरसाइज समजून केला पाहिजे. नाहीतर आपल्या आयुष्यात स्पेशली लॉकडाऊनच्या काळापासून सतत बंद खोल्यांमध्ये राहणं चाललेलं आहे. आपण बंद खोल्यांमध्ये जगतो, बंद खोल्यांमध्ये उठतो, बंद खोल्यांमधनच बाथरूम असतात तिकडेच आपण न्हाणी करतो, बंद गाड्यांमधनच प्रवास करतो, बंद ऑफिसेस मध्येच जातो. आपण आपल्या मनोरंजनाची ठिकाणं पण मॉल्स सारखी करून ठेवली. कोणी आता उघड्या बागांमध्ये हिंडत नाही, गर्दी असते तिकडे, डास चावतात तिकडे, असं अशी सगळी कारणं होऊन बसतात. म्हणून आपण मोकळ्यात फिरतच नाही आजकाल. कितीतरी जण हे स्क्रीनवरती बघतच आपलं कामाचं आयुष्य किंवा इन जनरल वर्क फ्रॉम होम असेल तर तेही आयुष्य घालवत असतात. आणि म्हणून आपण सूर्याच्या शक्तीचा परत एकदा सगळ्यांना आस्वाद घेण्याची सवय लावायला पाहिजे. आणि ह्यानी म्हणजे केवळ आतमध्ये राहिल्याने, बंद खोल्यांमध्ये असण्याने खूप जणांना नकळतरित्या भरपूर त्रास होत आहेत, की जे केवळ मोकळ्याने उन्हामध्ये फिरल्याने जाणार आहेत. इन जनरल खूप जणांना खूप सॅड आणि अनहॅपी वाटतं. कितीतरी मुलं आहेत, मुलं आपण म्हणतो पण 17-18 वर्षाची, 20-25 वर्षाची तरुण लोक आहेत की ज्यांना सतत सॅड वाटत असतं, सतत ते नाखुश असतात, नाराज असतात, डिप्रेशन मध्ये असल्याची त्यांची डायग्नोसिस झालेली असते. नुसतं ते अरे बापरे मला सतत असं
मरगळल्यासारखंच वाटतं वगैरे, केवळ असं बोलत नसतात, ते डिप्रेशन मध्ये असतात आणि त्याची त्यांना औषधं चालू असतात. सतत चिडचिड आणि सतत प्रेशर घेत लोक वावरत असतात. असं नव्हतं आधी, असं म्हणायला हरकत नाही, कारण अर्थात नोकऱ्यांचे सिनारिओ, त्यांच्यात असणारी स्थैर्यता ही सगळी बदललेली आहे, लाईफस्टाईल खूप बदललेली आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारची टेन्शन आलेली आहे. पण म्हणूनच आपण सूर्याकडे एका थेरपीच्या दृष्टीने सुद्धा बघणं गरजेचं झालेलं आहे. त्याचबरोबर खूप मुलांना आता ब्रीदिंग प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात आणि कितीतरी जण हे वाफारे, ह्या प्रकारचे वाफाऱ्यांची ट्रीटमेंट डॉक्टरांकडनं दर महिन्याला वगैरे घेऊन येतात. लोकांना कळतच नाही की हे स्टिरॉइडच्या औषधाचं इन्हेलेशन तुम्हाला देत आहेत, नुसता पाण्याचा वाफारा देत नाहीये. आणि हे खूप गंभीर लक्षण आहे की आपल्या घरामध्ये अशी दुखणी येत आहेत की ती स्टिरॉइड्सच्या मेडिकेशन शिवाय बरी होत नाहीत. हे सुद्धा आपण छातीला भरपूर रोज उन्हात शेकल्याने घालवू शकतो, याचा मी स्वतः अनुभव घेतलेला. त्याचबरोबर हाडं मऊ होणं, हाडं ठिसूळ होणं, सतत सांध्यांमध्ये दुखणं, सतत अंगात दुखणं, मसल्स सतत दुखत असणं, मान, कित्येक जणांची मान वर्षानुवर्ष दुखत असते, या सगळ्या गोष्टी सुद्धा केवळ उन्हामध्ये शेकल्याने बऱ्या होणार असतात. आणि मुलांचा अटेन्शन स्पॅन आजकाल आपल्या खूप कमी झालेला दिसतो. हा सुद्धा आपण सन गेझिंग आणि सन बेदिंगनी इम्प्रूव्ह करू शकतो, सुधारू शकतो. तर हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे की केवळ उन्हामध्ये त्यांना खेळू दिल्याने ते बदलणार आहे. आधी ह्या सगळ्या प्रकारच्या तक्रारी आपल्याला म्हाताऱ्या लोकांमध्ये दिसायच्या. आता ह्याला कुठलंही वय उरलं नाहीये. वर्ष 8 वर्षाची मुलं सुद्धा ऑस्टिओपोरोसिसची रुग्ण निघतायत. वर्ष 17-18 वर्षाची मुलं सुद्धा डायबिटीस, हाडं ठिसूळ असणे, डिप्रेशन, ह्या सगळ्याचे रुग्ण आहेत, ह्या सगळ्याचे व्हिक्टिम्स झालेले आहेत. म्हणून आता आपण कोणीच ह्यापासून वाचू शकत नाही जोवर आपण ऍक्टिव्हली ह्याच्यातनं बाहेर पडण्याचा विचार करत नाही, राईट. आणि ह्यासाठी आपल्याला कुठेतरी आपली लाईफस्टाईल बदलणं गरजेचं आहे. त्या सगळ्याची सुरुवात सूर्य उपासनेकडनं केली तर तुम्हाला ते सगळं बदलण्याचं बळ मिळू शकतं. तर मग आपण बाबा हा सूर्याचा प्रकाश खाऊ कसं शकतो, त्याची तर काही गोळी मिळणार नाहीये, ते काय कोणी तुमच्या तोंडात कोंबू शकणार नाहीये, आपण तर काय हनुमान नाहीये. मग आपण करायचं काय? तर आपण अगदी साधी सोपी गोष्ट म्हणजे उन्हात अंग शेकून घेऊ शकतो, ज्याला सन बेदिंग म्हणतात. किंवा उगवत्या उन्हात किंवा उगवत्या सूर्याकडे बघणं हेही आपण करू शकतो. मावळता सूर्य देखील पुरेशी ऊर्जा आपल्याला देऊन जातो, म्हणून तेही करायला हरकत नसते. त्याचबरोबर जितके जास्ती आपण उन्हात राहू शकू तितकं राहणं सुद्धा गरजेचं असतं, तर ते पण आपण करायला पाहिजे. आणि ही सगळी हे सगळं करताना त्याला काहीतरी डूज आणि डोंट्स आहेत, काही नियम आहेत, तर ते आपण आता एक एक करून बघूया. सन बेदिंग. तर सन बेदिंग म्हणजे अगदी सोपं आहे. जसं आपण अंघोळ करतो पाण्याने, तशी आपण उन्हाने अंघोळ करायची आहे. हा मागे बसलेला माणूस कसा अगदी उन्हामध्ये पसरलाय, आडवा झालाय, तसंच आपल्याला व्हायचं आहे. आपण जर सार्वजनिक ठिकाणी असलो तर केवळ उन्हामध्ये बसून सुद्धा चालतं. आपल्याकडे जर आडवं पडण्याची मुभा असेल, प्रायव्हसी असेल, तर आपण आडवं पडून ऊन अंगावर घेऊ शकतो. आणि हे आपण किंचित उशिराचं ऊन सुद्धा घेऊ शकतो. साधारण 9 पर्यंतचं ऊन सुद्धा आपण अंगावर शेकायला वापरू शकतो. हे सगळे नॉर्म्स मी तुम्ही आता ही ह्या क्रियेची सुरुवात करणार आहे ह्या हिशोबानेच सांगते, राईट.
तर मग आपण काय करू शकतो, तर ह्याची काही पद्धत आहे का? तर आपण फक्त बाहेर उन्हामध्ये जाऊन झोपणं किंवा आडवं होणं आवश्यक आहे. कुठे करू शकतो आपण हे? तर जिकडे आपल्याला ऊन डायरेक्टली आपल्या अंगावर येणार आहे तिथे आपण हे करणं अपेक्षित आहे. म्हणजे नेमकं कुठे? तर बाल्कनी असेल, व्हरांडा असेल, कोणाची गच्ची असेल, बागेत असेल, कोणाला समुद्र किनारा जर नशिबी असेल तर तिकडे असेल. तर अशा कुठल्या तरी जागेवर आपण जाऊन आडवं पडायचं आहे. शक्यतोवर सकाळी किंवा संध्याकाळी हे करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला सूर्याचा प्रकाश महत्वाचा आहे, सूर्याची तीव्रता किंवा सूर्याची उष्णता नाही, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे आपण लक्षात ठेवलं तर आपल्यासाठी सूर्य उपासना ही अतिशय सेफ सुद्धा ठरू शकते. राईट. हाऊ लॉंग टू सनबेथ, म्हणजे आपण एका दिवसात किती वेळ करू शकतो? तर अगदी सुरुवातीला आपण 30 मिनिटं उन्हामध्ये अंग शेकून घेऊ शकतो, 15 मिनिटं पुढच्या बाजूला, आणि मग काय म्हणायचं, पोटावर झोपून पाठीवर. राईट, 15 मिनिटं पाठीवर. मग नेमकं घालायचं काय हे करताना, की प्रॉपर क्लोदिंग काय असतं? शक्यतोवर जितके कमी कपडे घालाल तेवढं छान. पुरुष माणसं असाल तर शॉर्ट घाला, स्लीवलेस शर्ट घाला. अगदीच तुमच्यात गच्चीवर आहात तर शर्ट काढून टाकलात तरी चालेल. बाई माणसांनी कमीत कमी कपडे घाला, हाफ स्लीवचे पंजाबी ड्रेस घाला, पलाझो नाहीतर असे उघडे पायजमे असतात ते घातलेत, आणि तुम्ही जर एकांतात आहात, तुम्हाला पुरेशी प्रायव्हसी मिळत असेल तर मग तुम्ही गुडघ्यापर्यंत वगैरे तो पायजमा वरही खेचू शकता आणि गुडघ्यापर्यंत त्वचेलाच ऊन येईल असं बघू शकता. पण ते सगळं जर करणं शक्य नसेल तर साधारण लूज फिटिंग नॅचरल मटेरियल म्हणजे कॉटन आणि प्रेफरेबली पांढऱ्या रंगाचं असं तुम्ही घालून सूर्याने अंग शेकून घेऊ शकता, म्हणजे बेसिकली सन बेदिंग करू शकता. ह्याच्यात डोंट्स असे काही खूप काय म्हणायचं हार्ड अँड फास्ट असे नाहीयेत, असे काही स्ट्रिक्ट असे नाहीयेत. ह्याच्यात आपण शक्यतो खिडकी बंद ठेवून त्या काचेतनं ऊन येईल असं शेकून घेत नाही. आपण प्रश्न शेवटी घेणार आहोत, तर तोवर तुम्ही तुमचे प्रश्न लिहून घ्या. तर त्याची काय आपल्याला पूर्ण अशी मदत होत नाही. अगदी डायरेक्ट जर ऊन आपण अंगावर घेतलं कुठल्याही मधल्या ऑब्स्ट्रक्शन किंवा कुठल्या मधल्या काचेच्या शिवाय, तर मग आपल्याला सर्वात जास्ती फायदा त्याचा मिळतो. पण ह्यासाठी एक आपल्याला अपवाद म्हणून धरता येतं, ते म्हणजे जे लोक अमेरिकेत आहेत, लंडनला आहेत, युरोपात आहेत, कॅनडात आहेत, अशा लोकांनी भर थंडीमध्ये बाबा उघड्यावर जाऊन ऊन घ्यायला काही त्यांना शक्यही होत नाही आणि ते सेफही नाहीये. म्हणून त्यांना फक्त त्यांच्या घरातल्या खिडकीतनं, किंवा आमच्या ओळखीचे एक होते त्यांच्या घरातही ऊन यायचं नाही तर ते गाडीने मैदानावरती जायचे आणि गाडीतनं सूर्य उपासना करायचे किंवा गाडीतनं अंग शेकून घ्यायचा प्रयत्न करायचा. तर तसं तुम्ही करू शकता. असे खूप घट्ट सिंथेटिक जाड कपडे घालून सूर्याने अंग शेकून घेणं काही खूप फायद्याचं ठरत नाही, कारण त्या कापडांमधनं आपल्या त्वचेपर्यंत ऊन पोचतच नाही. राईट, म्हणून तसं करू नका शक्यतो. आणि सनस्क्रीन सारख्या गोष्टी लावू नका, कारण आपल्याला त्वचेमध्ये तो कोवळा सूर्यप्रकाश शोषून घ्यायचा आहे, आणि एकतर तो कोवळा आहे म्हणून तो अतिशय आपल्या त्वचेला सेफ आहे. राईट, युव्ही रेडिएशन हे अतिशय सेफ आहे आपल्यासाठी. त्याच वेळचा सूर्यप्रकाश आपण आपल्या त्वचेमध्ये शोषून घ्यायचा आहे. तर तेव्हा सनस्क्रीन किंवा सनब्लॉक लोशन जर आपण लावली तर तो नीट शोषून घेतला जाणार नाही, त्याच्यामध्ये एक मोठं ऑब्स्ट्रक्शन तयार होईल. ते आपल्याला टाळायचंय, म्हणून आपण सनस्क्रीन वापरणार नाही. त्याचबरोबर खूप थिक व्हॅसलिन सारखी मॉइश्चरायझर्स पण आपण वापरणार नाही. तेलासारखे मॉइश्चरायझर्स चालतात,
पण सनस्क्रीन किंवा परदेशात अजून घट्ट आणि चिकट अशी जी मॉइश्चरायझिंग लोशन्स मिळतात ती आपण लावणार नाहीये. त्याच्यात सुद्धा हेच घडतं की तो एक मोठं ऑब्स्ट्रक्शन ठरतं त्या सगळ्या प्रकाशा कडनं आपल्या त्वचेच्या मध्ये, आणि तेवढं मोठं ऑब्स्ट्रक्शन आपल्याला सूर्य उपासनेचे फायदे मिळवून देत नाही. म्हणून ते एक आपण अवॉइड करायचं आहे. ह्याच्या पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सन गेझिंगचा. ही एक जास्ती तीव्र अशी प्रॅक्टिस आहे. याच्यामध्ये क्रिया आहे. याच्यामध्ये आपण सूर्यप्रकाश हा जास्ती तीव्रतेने आपल्या शरीरात ऍब्झॉर्ब करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या डोळ्यांनी सूर्याकडे बघायचंय. जशी ही मुलगी पाठमोरी सूर्याकडे बघतेय तसं. हे आमचे गुरु आहेत सूर्ययोगी उमाशंकर. हे आमचे दुसरे गुरु आहेत हिरारतन माणिक. आणि हे दोघेही वेगवेगळ्या पद्धतीने सूर्याकडे बघण्याची क्रिया समजावून देतात. तुमच्यापैकी कोणाला तर जर ह्यात इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि पुढे अजून शिकायची इच्छा झाली तर मग सूर्ययोगी उमाशंकर हे शिबिरं घेतात. तुम्ही त्यांच्या शिबिरांमध्ये जाऊ शकता आणि अजून डेप्थ मध्ये हे शिकू शकता. राईट. तर आता सन गेझिंग किंवा सूर्याकडे बघण्याच्या क्रियेमध्ये काय नियम आहेत ते बघूया. सर्वात आधी आपल्याला सूर्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी बघायचं आहे, नेकेड आईज. त्याच्यामध्ये चष्मा येऊ द्यायचा नाहीये, अर्थात गॉगल्स तर घालायचेच नसतात. आणि शक्यतोवर आपण अनवाणी बेअर अर्थवर असणं फायद्याचं असतं. बेस्ट काही जर असेल तर आपण मातीवरती किंवा लॉनवर किंवा वाळूवर कुठल्या तरी म्हणजे समुद्रात सुद्धा पाय भिजवलेले चालतात. आपण पृथ्वीच्या स्पर्शात आपले पाय ठेवून सूर्योपासना केली तर सर्वात चांगली असेल. पण हे दरवेळेस शक्य होतच असं नाही. आपल्याला उगवता सूर्य दिसणार कुठनं तर गच्चीवरनं, आणि गच्चीवरती टाईल्स असतील, कॉन्क्रीट असेल तर त्याहीवर उभं राहायला हरकत नाही. हा एक किंचित कॉम्प्रोमाइज असेल पण हरकत नाही. सूर्य उपासना होणं महत्वाचं, राईट. आणि ह्याच्यामध्ये डोळे मिचकवण्याला हरकत नसते. म्हणजे आपण काही जाऊन तिकडे त्राटक करत नाहीये, राईट. आपण काय करतोय तर आपण जे सूर्याचे फोटॉन्स म्हणून जे ऊर्जेचे पार्टिकल्स येत आहेत ते आपल्या डोळ्यांमधनं शरीरात आणतोय, एवढंच काम करतोय आपण. तर मग ते फोटॉन्स जे असतात ते उगवणाऱ्या सूर्यातही असतात आणि ते प्रखर सूर्यातही असतात. तर आपण उगवणारा सूर्य प्रिफर करणार, कारण आपण आपल्याला एकतर आपल्या सेफ्टीची काळजी असते आणि आपण आत्ताच सुरुवात करणार आहोत हे सगळं करण्यासाठी. म्हणून आत्ताच आपण प्रचंड तापलेल्या सूर्याकडे बघणार नाही, राईट. मग एक्झॅक्टली हे सगळं करण्यासाठी बेस्ट टाइम कुठला तर सकाळचा वेळ आणि संध्याकाळचा वेळ. उगवता सूर्य, मावळता सूर्य की अगेन ते सर्वात सेफ असतात. युव्ही रेडिएशन तेव्हा सेफ रेंज मध्ये असतात आणि आपण कितीही वेळ त्या ह्या विंडोज मध्ये सूर्याकडे बघू शकतो. आणि आपलं त्यासाठीचा रूल काय आहे की आपल्याला उजेड हवा आहे सूर्याचा, पण सूर्याची उष्णता काही आपल्या कामाची नाहीये, राईट. तो उजेड आपल्याला मिळणार आहे म्हणून तेव्हाच आपण बघणार आहे. तर इकडे 3 वेगवेगळ्या जागांकडनं वेगवेगळ्या वेळ तुम्ही हे करू शकता असं आपल्याला कळलेलं आहे. युट्यूबचे जे सात्विक मुव्हमेंट युट्यूब चॅनल आहे ते रोज तुम्हाला 15 मिनिटं करायला सांगतात. तर तुम्ही 15 मिनिटं ह्या पद्धतीने सुरुवात नक्की करू शकता. हिरारतन माणिक आहेत, ते तुम्हाला हळूहळू डेव्हलप होण्याची प्रोसेस सांगतात. तर ते म्हणतात की तुम्ही 10 सेकंदांनी सुरुवात करा रोज आणि रोज 10-6 सेकंदांनी वाढवा. असं करत करत तुम्ही 45 मिनिटापर्यंत पोहोचू शकता. आणि ती मॅक्सिमम वेळ आहे हिरारतन माणिकांच्या मते हे आहेत ते.
आणि ती मॅक्सिमम वेळ गाठल्यानंतर परत तुम्ही 10-10 सेकंद कमी 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 आणत मग साधारण 15 मिनिटं ते अर्धा तास कडे थांबू शकता आणि तेवढी मग तुम्ही करत राहू शकता. सूर्ययोगी उमाशंकर म्हणजे हे आमचे हे म्हणतात की तुम्ही कितीही वेळ सूर्याकडे बघू शकता. हळूहळू तुमची कपॅसिटी वाढते, एका जागेवर बसण्याची बैठक वाढते, तुम्हाला एक्सपिरियन्स येतो, तर तुम्ही कितीही वेळ सूर्याकडे बघत राहू शकता आणि तुम्हाला ते फायदे अनगिनत मिळतच जातात. तर आपण 15 मिनिटांनी सुरुवात करावी अशी माझी म्हणजे असं माझं मत आहे, माझं ऑनेस्ट ओपिनियन आहे. आणि तिथपासनं पुढे मग जसं तुम्हाला वेळ असेल, जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही वाढवत नेऊ शकता. सोप्या पद्धतीने जस्ट सूर्याकडे बघणं अपेक्षित असतं. डोळे विचकवलेले चालतात, डोळे थोडा वेळ बंद करून पाहिलेलं चालतं. कधीतरी आता उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड प्रखर असणारे, लवकरच प्रखर होऊन जाणारे आणि सूर्य, तर आपण डोळे मिटून जरी पाहिलं आणि पापण्यांमधनं सुद्धा आपल्याला एक लाल लाल उजेड येत राहतो, तो सुद्धा आपल्याला फायद्याचा असतो. म्हणून निदान तेवढं तरी करायला सुरुवात करायला हरकत नाही. ज्यांचं कॅटरॅक्ट झालेलं आहे त्यांनी सुद्धा बघायला हरकत नाही, कारण तो जो लावलेला लेन्स असतो तो आता आपल्या शरीराचा भाग झालेला असतो आणि त्यातनं सुद्धा आपलं शरीर हळूहळू ऊर्जा आतमध्ये शोषून घ्यायला शिकतं. त्या लेन्सला त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं असतं. यात सुद्धा काही नियम सेमच आहेत की बाबा आपण कमीत कमी कपडे घालावेत, कारण जसं आपण सूर्याकडे बघतोय तसंच एकीकडे आपण सूर्याने अंग पण शेकून घेत असतो, म्हणून कमीत कमी कपडे घालावे. ज्यांना शॉर्ट्स आणि स्लीवलेस शर्ट किंवा बिना शर्ट राहायची मुभा असेल त्यांनी तसं राहावं. ज्यांना ती मुभा नसेल त्यांनी त्यातल्या त्यात लूज फिटिंगचे कपडे घालावे. साधारण नॅचरल मटेरियल वापरावे, सिंथेटिक वापरू नये. हलक्या रंगांचे वापरावे, पांढरा वगैरे छान. तर प्रेफरेबली व्हाईट कलर्ड अँड प्रेफरेबली कॉटन, हे आपण साधारण कॉमन असं मानू शकतो. परत सन गेझिंग हे आपण काचेतनं करू नये. परत ह्याला एक अपवाद म्हणजे टेम्परेट भागांमधले थंडीचे दिवस हे नक्कीच मानता येईल. तेव्हा आपल्याला ज्या खिडकीतनं जेव्हा केव्हा ऊन मिळेल तेव्हा तेव्हा आपण सूर्याकडे पहा, उन्हात अंग शेकून घ्या, कारण तिकडे कधीतरी दुपारच्याच 2-3 तासामध्ये फक्त सूर्य दिसतो, असंही घडतं. तर जेव्हा दिसेल तेव्हा त्याचा फायदा घ्या, हे आपण ह्या भागांमध्ये सांगतो. त्याचबरोबर परत आपण खूप जाड कपड्यांचे लेअर घालणं अपेक्षित नाहीये. अर्थात त्याला अपवाद आहेच, थंडी प्रदेश. आणि सिंथेटिक कपडे शक्यतोवर घालणं अवॉइड करायला मी सांगते, कारण त्यांनी आपला पर्पजच काही म्हणजे मीट होत नाही. सनस्क्रीन लोशन परत आपण लावणार नाही होत. शक्यतोवर खूप चिकट आणि खूप घट्ट असं मॉइश्चरायझिंग लोशन सुद्धा केवळ तेवढा वेळ आपण अवॉइड करणार आहोत. आणि एवढे त्याचे रूल्स आहेत. ह्या व्यतिरिक्त आउटडोर ऍक्टिव्हिटीज करणं खूप महत्वाचं आहे. ह्या व्यतिरिक्त जेव्हा केव्हा उन्हात जायला चान्स मिळेल तेव्हा तेव्हा तो चान्स घेणं. आपल्याला बसमध्ये सावलीची सीट चूज न करता उन्हातली सीट चूज करणं, किंवा आता माझ्या अंगावर ऊन येईल ह्या अपेक्षेने किंचित उन्हात उभं राहणं, हे सगळं आपण करणं गरजेचं आहे. आपल्या खोल्यांमध्ये बसण्याऐवजी कामाला बाल्कनीत बसणं किंवा खिडक्या उघडणं, पडदे सारणं, हे सगळं खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवणं की प्रत्येक खोलीत सुद्धा रोज सूर्यप्रकाश येऊन ती खोली त्या सूर्यप्रकाशात न्हाऊन निघायला पाहिजे. त्यांनी त्याच्यातलं वातावरण, त्यातली हवा ही सगळी परत वेगळ्या पद्धतीने शुद्ध होणार असते.
तेही आपण करून घेतलं पाहिजे. आणि सूर्याकडे अतिशय ग्रेटफुल, ग्रॅटिट्यूड आणि थँकफुल अशा ऍटिट्यूडनी बघणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्याकडनं येणारी ऊर्जा आपल्या शरीरात खूप सकारात्मकरित्या वापरली जाईल आणि त्याच्यातनं काहीतरी आपल्या शरीराला फायदाच होईल. ह्याच्यासाठी आपण आपल्या शरीरात एक मार्ग तयार करून देतो जेव्हा आपण पॉझिटिव्हली ती सूर्याची ऊर्जा रिसीव्ह करतो. त्याचबरोबर सूर्य आपल्या वावरण्याच्या ठिकाणी कसा पोचेल याची दक्षता घेणं. त्यातल्या त्यात कधी आपण नवीन घर बांधत असलो तर मग आपल्या घरात अशी रचना करणं की मॅक्सिमम उजेड आत येईल, मॅक्सिमम डायरेक्ट ऊन आत येईल. तयार घरं घेत असलो तर अशी चूज करणं की बाबा निदान दिवसा तरी कुठेही लाईट लावायला लागू नये. नॅचरल प्रकाश, नॅचरल मे बी पर्कोलेटेड लाईट असेल पण हरकत नाही, इनडायरेक्ट का असेना आपण उजेड आत येऊ देणं घराच्या, हे खूप महत्वाचं असतं. ह्यांनी आपल्याला सूर्य उपासनेचे इनडायरेक्ट बेनिफिट्स मिळायला लागतात. मग बेसिकली हे सगळं करण्याने होतं काय, का एवढं जीव तोडून मी आणि आई हे सांगतोय तुम्हाला, तर आपण हे निदान 3 महिने 90 दिवस असं सलग केल्याने आपल्याला लक्षात येतं की आपली ताकद वाढलेली आहे. आपण हळूहळू कमी 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 असे थकलेले असतो. त्याचबरोबर थोडीशी विश्रांती मिळाली की परत आपण बॅटरी 100% चार्ज करून कामाला लागू शकतो. त्याचबरोबर आपला मेंदू आपल्याला प्रचंड शार्प जाणवतो. कोणीतरी काहीतरी समजावून द्यायचा प्रयत्न करताना पटकन आपल्याला त्याचा उलगडा लागतो. आपल्याला आपली मतं मांडताना पण अतिशय व्यवस्थितरित्या, चपखलरित्या ती मांडता येतात आणि समोरच्याला पटकन ती आपल्याला पटवून देता येतात, हेही महत्वाचं आहे. निदान ज्या लोकांना भांडायची सवय आहे किंवा सतत इतरांचं ऐकून घेण्याची सवय आहे त्यांना तरी याचा खूपच फायदा होईल. मग आपल्याकडे अशी आता वेळ आलेली आहे की रोजच काहीतरी नवीन उपकरण येत आहे, रोजच फोनमध्ये काहीतरी नवीन गोष्टी येत आहेत. तर ह्या बदलाला फार पटकन लहान मुलं सरावून जातात, पण आपल्या मोठ्या माणसांना ते खूप अवघड होऊ शकतं. तर त्यातला जो काय म्हणायचं फ्रिक्शन आहे किंवा रेझिस्टन्स आहे तो कमी करण्याचं काम हे सूर्य उपासना आपल्या मेंदूमध्ये करून देते. म्हणून आपला मेंदू असा तल्लख होतो की तिकडे भरपूर लाईट लागतात आणि भरपूर उजेड होतो. आणि आपण जवळजवळ सगळ्याच आपल्या आयुष्यातल्या डायमेन्शन्स मध्ये अजून चांगले असे होत जातो. मग तो स्वयंपाक असेल, मग तो मित्रमैत्रिणींशी संबंध ठेवणं असेल, मग तो नातेवाईकांमध्ये वावरणं असेल, मग तो मुलाबाळांकडे लक्ष देणं असेल, त्यांच्याकडनं अभ्यास करून घेणं असेल, त्यांना चांगल्या सवयी लावणं असेल, नातवंडांशी खेळणं असेल, नातवंडांना सवयी लावणं असेल, ह्या सगळ्या आणि इतर आपल्याला सुचतील त्या सगळ्या पातळ्यांवर आपल्याला फायदा झालेला दिसतो आणि गोष्टी बऱ्याच अंशी कणाकणाने का असेनात पण सुधारताना दिसतात. हे खूप महत्वाचं आहे, कारण एकदा 40शी ओलांडली की आपल्याला वाटतं की झालं आता सगळं हळूहळू हळूहळू खराब होणार. मेंदूपासनं, शरीरापासनं, डोळे, दात सगळं हळू, मग आपलं फिरणं कमी होणार, सगळं कमी होणार. आणि आता 40शी सुद्धा ओलांडायची गरज नाही, 30शीत 25शीतच मुलं हळूहळू म्हातारपणाची लक्षणं दाखवायला लागलेली आहेत. म्हणून आपल्याला स्वतःच्या शरीराला सतत सर्व्हिसिंग करून टॉप कंडिशन मध्ये ठेवणं गरजेचं आहे. आता आपसुक कोणी टॉप कंडिशन मध्ये राहणार नाहीये, म्हणूनच सूर्य उपासना चालू ठेवणं, अशा प्रकारच्या इतर क्रिया करत राहणं हे खूप गरजेचं आहे.
हळूहळू असं व्हायला लागतं की थोडीशी झोप घेऊन सुद्धा आपल्याला अतिशय छान वाटायला लागतं. आपल्याला खूप पटकन झोप लागते आणि सकाळी कितीही लवकर जाग आली तरी अतिशय छान तरतरी असते. आपले तब्येतीच्या तक्रारी हळूहळू कमी होताना आपल्याला जाणवतात. आपली बुद्धी जशी तल्लख होते तशी दृष्टी पण तल्लख होते. सूर्योपासनेचं मध्ये आम्ही एक मोठं शिबिर करून आलो, मी आणि आई, आणि क्लासमधले बरेच जण होते त्याच्यात. आपल्या विद्यार्थ्यांपैकी बरेच जण होते. तर त्यानंतर मला जाणवायला लागलं की साधारण ऍक्च्युली माझा थोडा बॅकग्राऊंड द्यायला हवा जे लोक नवीन आलेत त्यांना, की मी बेसिकली काय म्हणायचं त्याला, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ह्या क्षेत्रामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि काही माझं काम अजूनही त्या क्षेत्रात चालू आहे. आणि पक्षी निरीक्षण हा माझा छंदही आहे आणि हे माझं प्रोफेशन पण आहे. तर ह्यामध्ये खूप लांब लांबचे पक्षी मला अचानक त्या शिबिरानंतर खूप लांब लांबचे पक्षी अतिशय त्यांच्या मायन्यूट डिटेल्स पण दिसायला लागल्या आणि मला स्वतःचं प्रचंड आश्चर्य वाटलं. अर्थात मग बाकी सगळ्या आयुष्यातल्या गोष्टी प्रायोरिटीचं स्थान घेतलं आणि सूर्य उपासना किंचित मागे पडली. तरी रोज होते, पण ज्या तीव्रतेने शिबिरात आम्ही करायचो, ज्या गुरूंच्या सानिध्यात आम्ही ती सगळी प्रॅक्टिस करायचो, तसं होईना. म्हणून ती माझी ॲबिलिटी आत्ता गेली आहे, पण परत शिबिराला मी गेले की मी नक्की परत तसं मिळवून येईन. पण इतकं छान की आई माझी सूर्य उपासना करायला लागल्यानंतर परत शिवणकाम करायला लागली. त्याआधी तिला डोळ्याचा त्रास होता 10 वर्ष आणि त्या त्रासासाठी ती 10 वर्ष प्रचंड भयानक स्टिरॉइड्स घेत होती. तर अशी सगळी प्रचंड ट्रीटमेंट झाल्यावरही 12 अक्षरांनी तिने डोळे ठीक केले आणि सूर्य उपासनेने तर ते इतके छान झाले की ती परत व्यवस्थित सुई दोरा ओढणे, शिवणकाम करणे, सगळं अगदी तरुणपणी करायची तशी करायला लागली किंवा तरुणपणापेक्षा पण अधिक छान करायला लागली. आणि दुसरा सुंदर फायदा असा आम्हाला जाणवला तो म्हणजे कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज सुधारल्या. आता कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज म्हणजे काय, तर एका वेळेला मेंदूकडनं सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणांचे विचार नीट प्रोसेस होणं, त्यांच्यावरती नीट काम होणं हे जास्ती पटकन व्हायला लागलं. त्याचं उदाहरण म्हणून आम्ही काय सांगतो की जे काही लहानपणी शिकलेले जोपासलेले जे छंद असतात ते नव्याने आपल्या आयुष्यात येतात. आता मी लहानपणापासून टॉमबॉय आहे. आता वेशावरनं जाणवत नसेल एक वेळ, पण टॉमबॉय होते. साधारण 5-6 वर्ष शाळेतली मी कराटे शिकले, ब्लॅक बेल्ट झाला. मग वेगवेगळे ऍक्सिडेंट झाले, बाळंतपण झाली, सगळं झालं. मला वाटलं की आता कराटेच्या वेळचा फिटनेस आता माझ्यात नसणार आणि खरंही होतं ते. मी स्वतःला खूप वीक झाले असं जाणवत होतं आणि चित्रविचित्र गोष्टी व्हायला लागल्या होत्या. वजन वेडवाकडं वाढायचं. मग 12 अक्षर सुरू झालं, सूर्य उपासना सुरू झाली, व्यायाम सुरू झाला आणि तसं सगळं करायला लागल्यावर साधारण 1-2 वर्षांपूर्वी मी आता तमिळनाडूत राहते, तर इकडे आम्हाला कलरीपयट्टूचा क्लास दिसला. म्हणजे सगळ्या मार्शल आर्ट्सच्या उगमाचं स्थान म्हणून ज्याला समजलं जातं तो इकडे आम्हाला त्याचा एक क्लास समजला आणि मग तो मी शिकायला लागले. आणि माझ्या बरोबर अर्थात मीच सर्वात वयस्क, म्हणजे माझ्या मुलांबरोबर मी शिकायला जाणार आणि माझ्या मुलांच्याच वयाचे सगळे विद्यार्थी, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या बरोबरीने मला कलरीपयट्टू शिकता आलं इतक्या वर्षानंतर, जवळजवळ 20 वर्षांनंतर. आणि हे सगळं मला असं वाटतं की माझ्या बरोबर ज्या आया शिकायच्या त्यांचे गुडघे कधी दुखायला लागले, कोणाचं मिनिस्कस टेअर नावाचं दुखणं सुरू झालं गुडघ्याचं, एकांची पाठ दुखावली, पण मला कुठलीही इजा न होता
2 वर्ष सलग कलरीपयट्टू व्यवस्थित शिकता आलं, व्यवस्थितरित्या त्याच लवचिकतेने, ज्या लवचिकतेने मी लहानपणी करत होते तसंच मला ते करता आलं. आणि अशा प्रकारे आपले जुने जुने जे छंद असतील ते आपल्याला परत आपल्या आयुष्यात आणता येतील. आणि आईच्या बाबतीत तर असं घडलं की ते अधिक सुंदर तिला आता डेव्हलप करता येतात, तर तेही घडतं. आणि असे बरेच दिव्य असे फायदे पण घडतात, ज्यात आपण आता शिरणार नाही आहोत, कारण त्याला खूप असं लॉजिक नाहीये. म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हीच प्रॅक्टिस करायला लागा आणि तुमचं तुम्हीच आयुष्य कसं बदलते ते अनुभवून पहा. राईट. सो थँक्यू व्हेरी मच. माझी बहीण एक गोष्ट म्हणते, ती म्हणजे द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोजेक्ट यू विल वर्क इन युअर लाईफ इज युअर सेल्फ. म्हणून स्वतःवरती काम करा, स्वतःला एक प्रोजेक्ट समजा आणि त्याच्यात भरपूर इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यात मग तुम्हाला जे काय फायदे होतील ते उपभोगा. मग इकडे मी थांबते आणि सूर्योपासनेचा श्लोक म्हणून थांबूया. हो येस. तर आम्ही सूर्योपासना करताना काही श्लोक म्हणतो की जे ऑप्शनल आहेत, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी म्हणू नये, पण ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हे म्हणावं. त्यांनी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहतं आणि व्यवस्थित मग आपल्याला ते श्लोकही जमतात आणि सूर्योपासनाही एकीकडे जमते. राईट. तर सर्वात आधी आपण गायत्री मंत्र म्हणतो. तर गायत्री मंत्र तर तुम्ही म्हणाच, ओंकार करतो तर ओंकारही कराच. त्याचबरोबर एक सूर्याचा एक मंत्र आहे तो पण आम्ही म्हणतो, तर तो आहे पश्चिम शरदशतम. हा श्लोक आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. हो, तर तुम्ही लिहून घ्यायची गरज नाही, पण तुम्ही ऐकू शकता. ऐक तू आणि मी एकत्र म्हणूया. पश्येम शरदशतम जीवेम शरदशतम नंदाम शरदशतम मोदाम शरदशतम भवाम शरदशतम शृण्वाम शरदशतम प्रब्रवाम शरदशतम अजितास्याम शरदशतम जोक्ष सूर्यम दृश्ये. म्हणजे जो रोज सूर्याकडे बघतो त्याला ह्या 8 गोष्टी 100 वर्षापर्यंत मिळतात. शरदशतम म्हणजे शरद ऋतू हा तब्येतीच्या दृष्टीने महत्वाचा असतो आणि या शरद ऋतूमध्ये सगळ्यात जास्ती आजारपण येतात असं पूर्वीचे लोक समजत असत. म्हणून शरदशतम म्हणजे 100 शरद ऋतू म्हणजे 100 वर्ष थोडक्यात. तर काय काय मिळतं, तर पश्चिम शरदशतम म्हणजे आपले डोळे चांगले राहतात 100 वर्ष. जीवेम शरदशतम म्हणजे आपण जगतो 100 वर्ष. मग नंदाम शरदशतम म्हणजे आपल्या आयुष्यात आनंददायक घटना घडतात. मोदाम शरदशतम म्हणजे ज्या आनंददायक घटना घडतात त्याचा आपण आनंद उपभोगू शकतो. म्हणजे असं नाही की छान काहीतरी घडतंय आणि मला त्याची कल्पनाच येत नाहीये, असं होत नाही. मग भवाम शरदशतम म्हणजे आपलं अस्तित्व लोकांना जाणवतं 100 वर्षापर्यंत. लोक त्याची एक्नॉलेजमेंट ठेवतात. मग शृण्वाम शरदशतम म्हणजे आपले कान चांगले राहतात. प्रब्रवाम शरदशतम आपली वाणी चांगली राहते. आणि अजितास्याम शरदशतम म्हणजे आपण 100 वर्ष अजिंक्य राहतो. जोक्ष सूर्यम दृश्य, जो कोण सूर्याकडे बघतो त्याला ह्या गोष्टी 100 वर्षासाठी मिळतात. आणि याची उदाहरणं म्हणजे स्वामी रामदेव महाराज, आम्ही त्यांच्या शिष्यांकडनं हे शिकलो. तर रामदेव महाराजांचं यश आपण बघतोच आणि किती सर्व ठिकाणी त्यांना सर्व प्रकारचं नॉलेज आहे. मग बाळकृष्ण महाराज जे आपल्याला आयुर्वेदाबद्दल एवढ्या गोष्टी सांगतात आणि आपले नरेंद्र मोदी जे जिकडे जातील तिकडे त्यांना यशच यश असतं. आणि अजितास्याम शरदशतम हे त्यांच्या बाबतीत अगदी सत्य आहे. तर हे आपले सगळेजण मेंटॉर्स आहेत. तर यांच्याकडे बघून आपण सूर्योपासनेचे फायदे काय काय असू शकतात ते लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. मी एक सांगू का?
एक सूर्याचा श्लोक मला वडिलांनी शिकवला, तो म्हणू का? हो. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने दीर्घमायुर्बलं वीर्यं तेजस्तेषां च जायते। ओम काल मृत्युहरणं सर्वव्याधी विनाशनं सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्। आणि हे झाल्यावर त्यांनी असं शिकवलं होतं, मी अत्यंत तेजस्वी अशा सूर्यनारायणाची उपासना करते, जो माझे शरीर मन आणि बुद्धी अत्यंत तेजस्वी करो। हे सूर्या, तू मला दिवसभर आनंदात, उत्साहात, स्वास्थ्यात, शक्तीत आणि तुझ्या भक्तीत स्थित कर। म्हणजे मला आपलं शेअर करावं असं वाटलं। आणखी मी एकच प्रश्न विचारून म्हणजे मग माझं पुढे मी नुसतं ऐकणार, की तुम्ही जे सांगितलं होतं जास्तीत जास्त वेळ सूर्यात बसा, म्हणजे ऊन येत असेल तर तिथे नाही बसायचं, असं करू नका, पण हे दुपारी जरी असलं तरी सुद्धा का फक्त सकाळी आणि संध्याकाळी? नाही नाही, दुपारी पण करू शकता, फक्त दुपारी आपल्याला काही त्रास होत नाही ना ह्याची काळजी थोडी घ्यायची। काही दिवसांनी नाही होत त्रास, सुरुवातीला थोडा थोडा वेळ बसायचं, मग वाढवायचं, मग काही दिवसांनी नाही त्रास होत। चालेल, धन्यवाद। राईट, मी आता एक इंटरप्ट करते। मागच्या आठवड्यासारखंच आज आता मला निरोप द्या। पुढच्या आठवड्यात आपण आता भेटू। यापुढे आई असेल, माधुरी पेठे असेल, मी जाते, मी हर्षदा पेठे। पुढच्या आठवड्यापासून आपण 12 ऍक्च्युली सुरू करणार आहोत। पुढच्या आठवड्यात आपण 12 प्रस्तावना घेणार आहोत, तर तेव्हा भेटू। थँक्यू। करेक्ट। आणि अजून कोण ऍडमिशन घ्यायचं राहिलं असेल तर ह्या आठवड्यात घेऊन टाका। सूर्योपासनेचं हे जे आपलं आजचं लेक्चर झालंय त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण युट्यूबवर टाकणार आहोत, तर ते त्यांना बघता येईल। पण 12 पहिलं लेक्चर चुकवता येणार नाही, म्हणून ज्यांना घ्यायची असेल ऍडमिशन त्यांनी ह्या आठवड्यात नक्की घ्या। मग ह्याच्यापेक्षा उशीर करू नका, मग नंतर आम्ही ऍडमिशन देणार नाही पुढच्या मंगळवारनंतर। ठीक है? मैं मंदिर में ही डब्बे ले